स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे म्हणजे न्यू एका मिनी ब्लॉगमध्ये. मंडळी घरा गेले ना का जास्त करून माझं वावर तर किचनात असतं आणि मी किचनात तर माझे भाची पण माझ्यासोबतच असतं. एका साईडीन कुकर लावून घेतले आणि एका साईडने मासे मॅरिनेट करून घेतले आणि माशाची कढी करूच्यासाठी ना एका साईडने मासे साईडीक काढून ठेवलेले. बाकी सगळा काम आटापला. तसा म्हटलं आधी भांडी धुवून घेऊया, नाहीतर माशांचं वास भांड्यांका लागलो ना का परत परत वावर जातलो माका धू. आणि भाजीन माझ्या कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे चिरून दिल्या आणि फिश कढीसाठी. आणि हळूच भांडी वगैरे धुवून झाली तसा मॅक्शे घात पुसान घेतले, कारण ही माझी काही सवय जाऊची ना. आणि भाजीन पण माझ्या कॅमेऱ्याकडे बघले आणि फिश कढीसाठी एका साईडीन मसालो काढून घेतले. तर मंडई आमच्या घरात ना फिश कढी वेगळ्या प्रकारे बनवली जातात. जसं आपण चिकन बनवतो ना तशाच सेम स्टाईलमध्ये फिश कढी बनवली जातात. तर आज मला टाईम नसलो फिश कढीचं व्हिडिओ बनव. तर मासे वगैरे फ्राय करून झाले. तर मंडई अशा प्रकारे मासे फ्राय करून झालेले. आणि संध्याकाळी आम्ही गेलो स्लॅबवर. तर अहोने आमच्या ऑलरेडी झाडं लावून घेतलेले नाही आणि बाकीच्या झाडांची जरा कटिंग चालू होती आणि झाडं वगैरे कटिंग करून झाली तशी आम्ही खाली इलो. तर बघितलो तर रात्री लाईट गेलेली संध्याकाळी 7 वाजता बरोबर. तर आमचे मोबाईलमध्ये असले ना काय आजूबाजू काय घडताना ह्या त्यांना काय माहितीच नसता. तर भाची म्हणाक लागली मामाचा व्हिडिओ काढून घे. मंडळीनं व्हिडिओ काढलं आहे असा काय माझ्याकडे बघल्याने ज्या स्पीडने गेलेले व्हिडिओ काढू त्या स्पीडने परत आणि येऊन बसलो. आणि सगळीजणं एकत्र असल्यामुळे जर थोडेफार गोष्टी वगैरे केलो आणि लाईटीची काही वाट बघितली, पण लाईट काय येऊचं नाव घेईना. नंतर म्हटलं आता भाकरी बनवूकच घेऊया. भाजीने माझ्या भाकरी बनवण्यासाठी जरा मदत केल्याने आणि त्यांची मध्ये भांडणं जात होती म्हणून जरा लांब बसलेली. आणि भांडणं झाली ना काय ते मामान त्यांची भांडणं मिटवण्यासाठी येऊकच होय. मामांका ती खूप भियातात आणि मग त्यांचा स्पीड जरा जास्त असल्यामुळे आमका 2 तवे ठेवचे इले. मग आईने एका साईडीन भाकरी भाजून घेतल्या आणि मी एका साईडीन भाकरी भाजून घेतल्या. सगळ्यांका जेवण वगैरे वाढून घेतला. तर मंडई बघू शकते आजचं मेनू आमचं असं होतं. आणि माझं काम काय आटपता ना भाकरी वगैरे भाजून झाली तशी भाजी पण जेव बसले आणि मी पण माझं ताट वाढून घेतलं आहे. आणि मंडई असं होतं मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक आणि जाता सबस्क्राईब करू विसरा नको. बाय.